एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। बदलापूर बाल अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला आता 14 दिवस पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आज या आरोपीला बदलापूर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर यानं अत्याचार केला होता आणि त्याच्या विरोधात बदलापुरात संतापाची लाट उसळली होती। दरम्यान याच आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं आणि आता या प्रकरणामध्ये त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलीस या संदर्भातला आतापर्यंत तपास करत होते, मात्र आता न्यायालयाकडे त्याची कोठडी गेलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण या पार्श्वभूमीवर अनेक संघटना समाजामध्ये आक्रमक झालेल्या आहेत आणि या सगळ्या दरम्यान आता या आरोपीला काय शिक्षा होते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व स्तरातून त्याला फाशी देण्याची शिक्षा व्हावी अशी मागणी होते आणि असं असलं तरी सुद्धा सध्या तरी त्याला 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता 14 दिवस हा नराधम न्यायालयीन कोठडीमध्ये राहणार आहे। दरम्यान बदलापुरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र पडसाद याचे उमटलेले होते। मोठं आंदोलन बदलापूरकरांनी उभारलं होतं आणि आता आज खरं तर त्याची कोठडी संपत असल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं।